नमस्कार, मी संजय पाटील। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा प्रमुख उमेदवारांची घोषणा आता झाली आहे। या निवडणुकीमध्ये नाशिकचं चित्र कसं राहील याबाबत आपण जाणून घेणार आहोत। माझ्या समोर आहे लोकमत नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक श्री किरण अग्रवाल सर। सर नमस्कार। नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने समीर भुजबळ आणि शिवसेनेने हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे। एखाद्या अपक्ष उमेदवार देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे, परंतु नाशिकमध्ये यापूर्वी 2009च्या निवडणुकीमध्ये ज्या मनसेचं वर्चस्व राहिलं होतं, महापालिका सत्ता राहिली होती, 3 आमदार राहिले होते, अशा मनसेचं या निवडणुकीमध्ये चित्र कसं असेल तर या संदर्भात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात भूमिका घ्यायला कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे। त्यांच्या या भूमिकेचा नाशिकमध्ये एकंदर काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतं? मुळात एक बाब आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, जी जागतिक सत्य आहे का राजकारणामध्ये कधीच कोणी कुणाचा मित्र नसतो किंवा शत्रू नसतो। राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे का नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना त्यांचा विरोध राहणार आहे आणि त्या व्यतिरिक्त जे कोणी असतील कुणालाही मतदान करा, फक्त या दोघांना किंवा त्यांचा पक्ष भाजपाला मतदान करू नका, अशी त्यांची एकूणच भूमिका राहिलेली आहे। आपण नाशिकच्या संदर्भामध्ये विचार केला तर नाशिकमध्ये यापूर्वीच्या काळामध्ये छगन भुजबळ आणि राज ठाकरे या दोघांमध्ये जर राजकीय द्वंद्वाची परिस्थिती राहिलेली आपल्याला ज्ञात आहे। सर्व मतदार हे जाणून आहे का ज्या वेळेला नाशिक महापालिकेची निवडणूक झाली त्यावेळेला छगन भुजबळ यांची ज्या पद्धतीने गळ्यामध्ये मफलर घालूनची नक्कल राज ठाकरे यांनी केली होती आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना स्वतः भुजबळांनी का मी अजूनही केणी प्रकरण विसरलेलो नाही अशा पद्धतीचा संदर्भ दिलेला होता। या पातळीवरती दोघांमधलं राजकीय द्वंद्व नाशिककरांना बघायला मिळालेलं होतं। परंतु त्या पुढे जाऊन आपण बघितलं असेल का अलीकडच्या काळामध्ये छगन भुजबळ यांना अपसंपदे प्रकरणी असेल किंवा दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात असेल, जेलमध्ये जावं लागल्यानंतर त्याच्यातून सुटून आल्यानंतर त्यांचे छगन भुजबळ यांचे पुत्र हे स्वतः राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजेवरती जाऊन आपण आम्हाला सहकार्य केल्याबद्दल किंवा सहानुभूती दर्शवल्याबद्दल त्यांचे आभार मानून आलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहे। त्याच्यामुळे राजकारणामध्ये कधीच कोणी कोणाचा विरोध नसतो हे या निमित्ताने आपल्याला स्पष्ट व्हावं। आगामी काळामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी अलीकडेच भूमिका जाहीर केलेली आहे ती पाहता पुढच्या काळामध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये राज ठाकरे हे भुजबळांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये आलेले आणि भुजबळांच्याच व्यासपीठावरती उपस्थित झालेले जर आपल्याला दिसून आले तर आश्चर्य वाटून घ्या। या निवडणुकीमध्येच भाजपच्या वतीने निवडणुकीची पहिली तयारी करण्यात आली होती, कारण विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्र होतं, परंतु नंतर युती झाली। भाजपकडनं माणिकराव कोकाटे यांनी पूर्ण तयारी केली होती आणि आता ते मागे हटायला तयार नाही। तेव्हा अशा स्थितीमध्ये नाशिकच्या लोकसभा मतदारसंघाचं चित्र त्यांच्या बंडखोरीने कसं राहील असं वाटतं? माणिकराव कोकाटे हे विशेषतः भाजपामध्ये याच तयारीने गेले होते का त्यांना नाशिक लोकसभेची निवडणूक लढवायची आहे। ती परिस्थिती त्यावेळेला भाजपा आणि शिवसेना दोन्हीही स्वबळावरती लढतील असं एकूण चित्र होतं। परंतु अलीकडच्या काळामध्ये जे युतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, युतीची घोषणा करण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे स्वाभाविक नाशिकची जागा ही शिवसेनेकडे गेलेली आहे, त्याच्यामुळे भाजपाचा उमेदवार राहू शकणार नाही आणि त्यामुळे भाजपाकडून तयारीत असलेले माणिकराव कोकाटे यांना अपक्ष राहण्याची इच्छा आहे। माणिकरावांनी वारंवार ते बोलूनही दाखवलेलं आहे। अर्थात लोकसभेसारखा मोठा मतदारसंघ असताना कोणताही अपक्ष उमेदवार हा तसा 1,00,000-1.5 लाखापेक्षा अधिक मतं घेऊ शकतो असं आजपर्यंतचं चित्र एकूण दिसून आलेलं नाहीये। त्याच्यामुळे माणिकराव जरी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये राहिले तरी माणिकरावांचा स्वतःचा असलेला सिन्नर विधानसभेचा मतदारसंघ आणि उर्वरित 5 विधानसभा मतदारसंघातून त्यांना कशा पद्धतीचं समर्थन जनतेचं लाभतं, कशा पद्धतीने आपली अपक्ष उमेदवारी ही नाशिकच्या भल्यासाठी आहे हे पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरतात, त्याच्यावरती एकूणच ते सर्व चित्र अवलंबून राहणार आहे। त्याच्यामुळे माणिकराव मतदारसंघामध्ये लोकसभेच्या संदर्भामध्ये उभे राहिले तर त्यांच्या अपक्ष उमेदवारीचा परिणाम निश्चितच घडून येईल, परंतु तो किती प्रमाणामध्ये राहील आणि कोणत्या उमेदवारासाठी पराभवाला किंवा विजयाला सामोरे जाऊ शकणारा राहील हे आज आपल्याला सांगता येणार नाही। त्यांचा परिणाम होणार आहे हे नक्की। दुसरं म्हणजे आपण बघितलं असेल का राज ठाकरे यांनी जरी कोणत्या पक्षाचा प्रचार करावा याची स्पष्टता केलेली नसली तरी नाशिकामध्ये छगन भुजबळ यांनी साथ घातल्यानंतर नाशिकच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने त्यांना प्रतिसाद दिला आणि त्यांच्यासोबत बैठक घेऊन या पुढच्या काळामध्ये प्रचारामध्ये सक्रियपणे त्यांच्याबरोबर राहण्याच्या ज्या पद्धतीने भूमिका मांडल्या ते पाहता आपल्याला हे निश्चितपणे म्हणता यावं का आज मनसेचे स्थानिक पदाधिकारी भुजबळांच्या सोबत फिरणार आहेत, परंतु उद्या प्रचार शिगेला पोहोचत असताना राज ठाकरे हे सुद्धा भुजबळांच्या व्यासपीठावरती नक्कीच आलेले आपल्याला बघायला मिळू शकतील।